महाराष्ट्राचे नेते आणि देशावर आपली छाप टाकलेली आहे. अत्यंत तरुण वयात जे महापौर झाले नागपूरचे आणि तरुण वयात म्हणजे पवारसाहेबांनंतरचे सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले ते देवेंद्र फडणवीस, जे आता महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आहेत. नमस्कार देवेंद्र. नमस्कार. शिवसेनेने तुमचा विश्वासघात केला असा राग तुम्हाला आला तेव्हा? माणूस आहात म्हणून तुम्ही म्हटलं की आपल्याला नाही नाही, राग निश्चितच आला. कारण याचं दोन कारण होते. एक, लोकसभेच्या निवडणुकीतही जणू काही हे त्यांचे उमेदवार भाजपचे उमेदवार आहेत, आपल्याला मोदीजींना पुन्हा पंतप्रधान बनवायचं आहे असं मी शिवसेनेच्या उमेदवारांकरता काम केलं, त्यांच्याकरता मदत केली, जे जे माझ्या त्यांनी करता येईल ते केलं. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या दिवशी फॉर्म वापस घ्यायचे होते, मी भाजपच्या बंडखोरांचे फॉर्म वापस घेण्याकरता बसलो नाही. देसाई साहेब आणि सगळे ते माझ्याकडे बसले आणि सकाळपासनं 5 तास मी केवळ सेनेच्या विरुद्ध जी आमची मंडळी उभी होती, बंडखोरी होती, त्या लोकांना वापस घेण्याकरता 5 तास फोनवर होतो आणि त्यातले मॅक्सिमम लोक मी परत घेतले. कारण मला शेवटी एकत्रितपणे आपल्याला निवडून येऊन जास्तीत जास्त जागा मिळवायच्या आहेत. म्हणजे त्याच वेळी सेनेचे बंडखोर आपल्या विरुद्ध परत होत नाही आहेत याकडे मी दुर्लक्ष केलं, किंवा मी अशी अट नाही टाकली की तुमचा हा मागे गेला तर माझा हा मागे जाईल. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की प्रचंड बंडखोरी सेनेची ही भाजपच्या विरुद्ध होती. भाजपची त्या मनाने कमी होती, कारण मी जवळजवळ सगळे बंडखोर हे त्या ठिकाणी परत घेतले होते. आणि त्याच्यानंतर निवडणुकीमध्ये म्हणजे उद्धवजी तर सेनेच्या कॅन्डिडेट्सकडेच गेले, पण मी भाजपच्या कॅन्डिडेटच्या प्रचाराला गेलो, सेनेच्या कॅन्डिडेटच्या प्रचाराला गेलो. सेनेचे अनेक, कारण जुने संबंधही होते, अनेक त्यांचे आमदार मला फोन करायचे किंवा कॅन्डिडेट फोन करायचे की इथे ही अडचण आम्हाला होते आहे, तर आपला उमेदवार असं समजून मी त्यात मदत करायचो. आणि एकूण त्याच्यापूर्वीच्या 5 वर्षामध्ये जे काही संबंध उद्धवजींशी होते, म्हणजे एक गोष्ट मी, आणि तेही मान्य करतील, उद्धवजींनी मला सांगितलं आणि मी ते ऐकलं नाही असं कधीच झालं नाही, नेवर इन 5 वर्षात. त्यामुळे निश्चित एक सात्विक संताप मला आला, मला राग आला, या सगळ्या गोष्टी आल्याच. पण शेवटी राजकारण आहे, त्याच्यामुळे अशा गोष्टी मागे टाकायच्या असतात आणि पुढे जायचं असतं. आता हे प्रश्न खूप मला रिपिटेटिव्ह विचारायचे नाहीत, कारण अगोदर तुम्हाला अनेकांनी विचारलं, पण मला हा वेगळ्या पद्धतीने विचारायचा आहे हा प्रश्न, कारण हा प्रश्नाची उत्तरं अजून आलेली नाहीत. तुम्ही, पहिली गोष्ट अशी की तुम्ही त्यांना दिलेलं वचन मोडलं असं जे सगळीकडे प्रसृत झालं, किंवा त्यांचं असं एक व्हर्जन आहे, त्यांचंही एक सत्य आहे, जे तुमचंही एक सत्य आहे राजकारणी म्हणून. त्यातलं खरं द ट्रूथ काय आहे? म्हणजे काय सत्य आहे की तुम्हाला खरोखरच तुम्ही वचन देऊन नंतर तोडलं का, की केंद्रीय नेतृत्वाने तुम्ही वचन देऊन तोडलं नसेल, तुमच्या केंद्रीय नेतृत्वाने ते असमर्थता दाखवली का ते वचन पाळायला? काय झालं? असं असतं, आपल्याला माहिती आहे ना, प्रत्येक गोष्टीच्या 3 बाजू असतात. एक तुमची बाजू, एक माझी बाजू आणि एक खरी बाजू. आता यातली खरी बाजू कुठली? पण शिवसेनेचं म्हणणं आमची आणि खरी बाजू एकच आहे म्हणून. नाही, हे आता प्रत्येकाचं वेगळं परसेप्शन आहे. असं आहे की उद्धवजी असं सांगतात की मला वचन दिलं होतं. माझ्या स्वतःला जे बोलवून, कारण एक 15 मिनटं उद्धवजी आणि अमितभाई हे आतल्या खोलीत बसले, पुन्हा मला आतमध्ये बोलवलं, काय बोलायचं मला सांगितलं. त्याही वेळेस मला कधीही असं सांगितलं नाही. हे सांगण्यात आलं जरूर की 50-50% आपल्याला जागा वाटून घ्याव्या लागतील आणि या संदर्भातली घोषणा करा. आणि काय बोलायचं हे मी तिथे मराठीत आणि हिंदीत बोलून दाखवलं दोघांसमोर. त्या दोघांनी अप्रूव्ह केलं आणि हे ठरलं की मीच बोलायचं. त्यांनी एक एक शब्द बोलायचा, त्याच्यापेक्षा जास्त काही बोलायचं नाही, आणि प्रेस संपवायची. इतकं सगळं झालं. पण त्याही पलीकडे जाऊन सांगतो की ज्यावेळेस म्हणजे विधानसभेचं सगळं आपलं हे चाललं होतं, ते लोकसभेचं ज्यावेळेस चाललं होतं, सगळ्या म्हणजे वाटाघाट्या चालल्या होत्या. हो, अमितभाई मातोश्रीवर गेले होते. ते अमितभाई मातोश्रीवर जे आले ते सबसिक्वेंट आले, त्याच्या आधी आम्ही भरपूर वाटाघाटी केली. आणि या वाटाघाटीमध्ये एक दिवस उद्धवजी होते, आदित्य होतं, मी होतो आणि आमच्याकडनं अजून एक जण होते. आमचं चर्चा सुरू झाली आणि त्या चर्चेमध्ये त्यांनी पालघरचा आग्रह धरला. मग मी म्हटलं आमची सिटिंग सीट आहे, पालघर कशी देता येईल. मग जवळजवळ आम्ही ॲग्री केलं, नंबर्सही ॲग्री केले. आणि मग शेवटी उद्धवजी असं म्हणाले की बघा, ते आम्हाला विधानसभेच्या वेळी 50% हे तर जागा ठीक आहे, पण आम्हाला मुख्यमंत्रीपद लागेल. तर मी म्हटलं मुख्यमंत्रीपदाचं तर मला काही मॅन्डेट नाही आहे. म्हणाले नाही, मी परवा फोनवर अमितभाईंशी बोललो होतो, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं. तर रात्री 2 वाजले होते. मी म्हटलं मी आत्ता अमितभाईंना उठवतो.
मी रात्री 2 वाजता अमित भाईंना उठवलं. म्हटलं त्यांचं म्हणणं असं आहे. ते म्हणाले पण मी त्यांना सांगितलं हे शक्य नाही आहे आणि मी शब्द दिलेला नाही आहे आणि याच्यावर जर आपली बोलणी तुटत असेल तुम्ही तोडून टाका, कारण हे आपल्याला मान्य नाही आहे. आणि त्याच्यावर आम्ही बोलण्या तोडल्या. रात्री 2 वाजता ते घरी गेले, मी घरी गेलो. त्यानंतर 2 दिवसांनी पुन्हा मध्यस्थी झाली आणि मग पालघरची सीट त्यांना द्यायची आणि क्लोज करायचं असा निर्णय झाला. याचा अर्थ काय होता, तर मुख्यमंत्री पदावर तुटलं होतं आणि ते आम्ही पालघरवर जोडलं आणि मुख्यमंत्रीपद नाही हा निर्णय पक्का झाला. आता याच्यानंतर मला हे समजतच नाही की ते कुठे हा विषय धरून बसले की मला हो म्हटलं. आणि मी पुन्हा अमित भाईंनाही विचारलं. ते म्हणाले की मी समोर म्हणजे ते 15 मिनिटं जे आतमध्ये होते त्यावेळेस आमच्या वेगवेगळ्या चर्चा आल्या, पण कधीही, कारण म्हणाले मुख्यमंत्री या विषयावर आम्ही क्लोज केलं होतं ऑलरेडी की ते शक्य नाही आहे, त्यामुळे असा शब्द कधी दिलेलाच नाही. आता मला हे समजत नाही की हा शब्द ते कुठून पकडून बसले. आमच्या नेत्यांचं म्हणणं होतं की आम्ही तो कधी शब्द दिलेला नाही. याच्यामध्ये खरं सांगतो की जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, या सगळ्या गोष्टीतनं मार्ग निघू शकला असता, मात्र उद्धवजींनी माझ्याशी बोलणंच टाळलं. आणि मला राज्य गेल्याचं दुःख नाही किंवा ठीक आहे ते कसे वागल्याचं दुःख नाही, पण याचं मनापासून दुःख आहे की 5 वर्ष ज्या व्यक्तीचा शब्द मी पडू दिला नाही, ज्यांच्या खातर माझा महापौर मुंबईत बनू शकला असता, पण मी सगळं सोडून दिलं मुंबई पूर्ण कंप्लीट आणि सांगितलं तुम्ही घ्या, मला कुठलंही पद नको. अशा परिस्थितीमध्ये माझ्याशी फोनवर देखील बोलायला त्यांनी नकार दिला, याचं दुःख मात्र मला मनात प्रचंड आहे. पण फोनचं कल्चर त्यांचं तसं आहेच ना. म्हणजे नाही, प्रश्न काय आहे की हे म्हणजे ते इनकमिंग फोनचं ते मर्जीवर ठेवतात. हे कल्चर जे काही आहे, मी सिटिंग मुख्यमंत्री होतो, त्यांच्यासोबत आम्ही दोघं एकत्रित निवडून आलेलो होतो, त्याच्यानंतर नवीन सरकार बनवायचं होतं आणि एवढंच नाही तर मला हे माहिती आहे की ते फोन घेतील किंवा घेणार नाही असा प्रश्न असतो. म्हणून त्यांच्याकडनं जे काही मध्यस्थ होते त्यांच्याशी बोलणी करून, मग त्यांच्या इथे जे लोक त्यांचे फोन पाहतात त्यांच्याशी बोलणी करून, त्यांच्याकडनं वेळ कन्फर्म करून 4दा फोन केला मी आणि तो त्यांनी घेतला नाही. म्हणजे मला हे सांगण्यात आलं आदल्या रात्री की उद्या 11:30ला तुम्ही फोन करा, तुमच्याशी बोलतील. मग सांगितलं 11:15ला फोन करा, तुमच्याशी बोलतील. असं 2 वेळा घडलं, माझ्याशी ते बोलले नाहीत. मला याचं मनापासून दुःख आहे. असं आहे की जर तुमचं माझं पटलं नाही ना, तर मग समोरून हे सांगितलं पाहिजे की नाही पटत, मी नाही बोलणार. फोन करून सांगितलं पाहिजे की मला याच्यावर चर्चा करायची. त्यामुळे व्यक्तिगत संबंधांना कायमचा तडा गेला असं वाटतं तुम्हाला? तडा वगैरे काही जात नाही. अशा या गोष्टींनी काही व्यक्तिगत संबंधांना तडा जातो असं मी आताही त्यांना उचलून फोन करतो किंवा तेही मला फोन करतात, तो प्रश्न नाही आहे. पण मनात मात्र दुःख तर राहील. पण ती घडी विस्कटली ना. हा, नाही विस्कटलीच 100%. मी तुम्हाला सांगतो की त्यांची माझी चर्चा जर झाली असती, प्रत्येक गोष्टीतनं मार्ग निघाला असता. आणि असं सरकार हे जे आज ते चालवत आहेत आणि विचारांच्या विरोधात जाऊन चालवत आहेत, म्हणजे ते असं म्हणतात की बाळासाहेबांचं स्वप्न होतं आणि मी त्यांना दिलेलं वचन होतं. पण मी त्याच्यावर उलटा प्रश्न विचारतो की बाळासाहेबांना असं वचन दिलं होतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जीवावर मी मुख्यमंत्री बनवीन, असं नव्हतं. बाळासाहेबांना ते मान्य झालं नसतं, कधीच झालं नसतं. म्हणजे आता तुमच्यासमोर मी गौप्यस्फोट करतो की 2 वर्षापूर्वी एक स्थिती अशी आली होती की राष्ट्रवादी आणि आम्ही सोबत यायचं असा निर्णय झाला आणि त्यावेळेस पंतप्रधानांनी सांगितलं की काँग्रेसला आयसोलेट करा. पंतप्रधानांनी सांगितलं की राष्ट्रवादी आणि भाजप सोबत यायचं असेल तर शिवसेनेला सोबत घ्यावं लागेल, शिवसेनेशिवाय नाही. म्हणजे इतकं क्लिअर कट पंतप्रधानांनी स्पष्टपणे सांगितलं आणि पंतप्रधानांचा निरोप थेट अमित भाईंनी माननीय पवार साहेबांना सांगितलं की एकत्रित यायचं असेल, काँग्रेसला आयसोलेट करायचं असेल तर शिवसेना आम्हाला सोबत लागेल, शिवसेनेशिवाय आम्ही तुम्हाला घेत नाही. आता ही सगळी परिस्थिती असताना त्यामुळे केवळ तुम्ही राष्ट्रवादीला बरोबर घेतलं नाही. हां, आणि त्यावेळेस नाही घेतलं आम्ही. म्हणजे त्याच वेळेस म्हणजे राष्ट्रवादी त्यावेळेस पूर्णपणे आमच्यासोबत यायला तयार होते. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या याच्यात एकूण त्यांनी काय मिळवलं मला माहिती नाही, पण मी हे दाव्याने सांगतो, ते माननीय बाळासाहेबांचे सुपुत्र असतील, त्यांचा सगळा अधिकार बाळासाहेबांवर आहे. पण तरी मी ज्या माननीय बाळासाहेब ठाकरेंना ओळखतो, त्यांनी कधीही काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सरकार बनवायला मान्यता दिलीच नसती.
इथे एक प्रश्न आता तुम्ही राष्ट्रवादीचा काढला म्हणून तोही मुद्दा घेतो, म्हणजे त्याच्यानंतर आपण एक वेगळ्या मुद्द्यावर जाऊ, अधिक अधिक मोठ्या आणि माणसांच्या दृष्टीने महत्वाच्या, जनतेच्या दृष्टीने महत्वाच्या. पण तो मुद्दा राहून जातोय वारंवार, म्हणून की तुम्ही नंतर एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर जुळून, म्हणजे अजितदादा पवार, माननीय अजितदादा पवारांबरोबर जुळवून एक 80 तासांचं एक सरकार स्थापन केलं. ते अयशस्वी झालं. पण एक मला त्याच्यात मुद्दा आजही मला व्यक्तिशः आणि महाराष्ट्रातल्या जनतेला एक सतत जाणवतं की पवार कुटुंबामध्ये अशी पद्धत नाही की त्यांच्यातला जो सर्वात ज्येष्ठ असतील, मग पवार साहेबांचे मोठे भाऊ होते तेव्हा ते, किंवा आता पवार साहेब, त्यांना विचारल्याशिवाय काही करत नाहीत लोक. तर अजितदादांचं हे बंड हे आश्चर्यकारक ऐतिहासिक महाराष्ट्राच्या दृष्टीने पण होतं, तुमच्या दृष्टीने म्हणजे तुमची पर्सनॅलिटी बघता अशा प्रकारे काही करणं हे पण धक्कादायक होतं. म्हणजे खरं सांगायचं की तुमचे अनेक चाहते केवळ त्या एका कृतीने दुखावले, व्यक्तिगत चाहते, म्हणजे पक्षाचं बाजूला ठेवू आपण, पण तुम्हाला व्यक्तिगत तुमची 5 वर्षात जी प्रतिमा निर्माण झाली त्याला कायमचा तडा गेला त्याने. एक दुसरी गोष्ट अशी की अजितदादा जे बरोबर आले ते पवार साहेबांच्या संमतीने आले का संमती विना आले हे गुलदस्त्यात राहिलं. आणि तुम्ही मला मागे म्हणाला होता, म्हणजे एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाला होता की या गोष्टीबद्दल योग्य वेळी खुलासा होईल. आता खूप वेळ झाली हो, आता कुठची योग्य वेळ, हीच तर योग्य वेळ. सांगून टाका काय पवार साहेबांनी तुम्हाला मॅन्डेट दिलं होतं का आपलं? असं आहे की त्याचा जो खुलासा आहे, अनेक लोक आता पुस्तकं लिहित आहेत. खरं पुस्तक मी लिहिणार आहे. कधी लिहायचं ते ठरवलं आहे, लगेच लिहिणार नाही आहे, पण खरं पुस्तक मी लिहिणार आहे. आणि मग हे जेवढे पुस्तकं लिहित आहेत ना, त्यांचे पुस्तकं कसे गृहितिकांवर आधारित आहे आणि किती इमॅजिनरी आहे हे त्यावेळेस लक्षात येईल. कारण सगळा घटनाक्रम माझ्या डोक्यात हा, पत्रकारांनी लिहिलेली पुस्तकं, बरेच पत्रकार लिहून 36 तास अडते असं काय? बरे वेगवेगळे लिहित आहेत. तुम्हाला एकच गोष्ट यात सांगतो की ज्यावेळी शिवसेना येत नाहीये असं लक्षात आलं, त्यावेळी आमच्याकडे काय ऑप्शन्स आहेत त्याचा आम्ही विचार केला. आणि त्यातल्या एका ऑप्शनमध्ये आम्हाला थेट राष्ट्रवादीची ऑफर होती, सोबत जाण्याची, थेट राष्ट्रवादीची ऑफर. गॉड प्रॉमिस तुम्ही सांगता? राष्ट्रवादी म्हणजे निश्चित राष्ट्रवादी म्हणजे थेट राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार नाही, थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. या संदर्भात योग्य त्या चर्चा देखील झाल्या होत्या. आणि त्यानंतर तुम्ही होता त्या चर्चेत? मला माहिती आहे, मी होतो. एका चर्चेत मी होतो, एकात मी नव्हतो, जे काय असेल. आणि एकदम टोकाच्या चर्चा देखील, म्हणजे सगळ्या ज्या व्हायला पाहिजेत त्या लेवलच्या सगळ्या चर्चा झाल्या होत्या. त्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी आपली भूमिका बदलली आणि आम्ही कॉर्नर झालो आणि आम्ही शांत बसलो होतो. 2-3 दिवस असे होते की आम्ही आता मनातनं ठरवून टाकले की आता आपल्या हातात हे सरकार नाही, हे सरकार गेलं. आणि कुठलीच कृती आम्ही केली नाही त्या 3-4 दिवसात. पण त्या 3-4 दिवसांनंतर अजितदादांकडनं आम्हाला फिलर आला आणि आमची त्यांच्याशी चर्चा झाली आणि ते म्हणाले मला मान्य नाही हे. म्हणाले जे पवार साहेबांनी आधी सांगितलं होतं, माझं आजही स्पष्ट मत आहे, स्थिर सरकार हे भाजप आणि राष्ट्रवादी या ठिकाणी देऊ शकेल. पण जर पवारसाहेब शब्दावरून आता बदलत असतील तर मला हे वाटतं की हे 3 पक्षाचं सरकार चालू शकत नाही, यातनं राज्याचं नुकसान होईल. आणि म्हणून मी तयार आहे तुमच्यासोबत सरकार बनवायला. आणि त्यानंतर त्यांच्याकडे रिक्वायर्ड स्ट्रेंथही होती. त्यानंतर हा निर्णय झाला. आणि म्हणून ती जी काही सकाळी झाली, म्हणजे आता तो निर्णय बरोबर होता का चूक होता, म्हणजे मी तर 4दा हे कबूल केलंय की कदाचित चूक असेल. पण ज्या तुम्हाला व्यक्तिशः चुकीचा झाला नाही, म्हणजे तुम्ही आज अनलाईक देवेंद्र झाला. आज मी ज्यावेळेस मागे वळून पाहतो त्यावेळेस नसतं गेलं तरी चाललं असतं असं आज वाटतं. पण त्या क्षणी नाही वाटलं, याकरता नाही वाटलं की ज्यावेळी तुमच्याशी सगळे धोका करतायत, तुम्हाला राग होता, जेव्हा बॅकस्टॅबिंग होत आहे, तुमच्या पाठीत प्रत्येक जण खंजीर खुपसतोय, त्यावेळी जगावं लागतं. राजकारणात मरून चालत नाही, यू हॅव टू बाउन्स बॅक. आणि मग अशा परिस्थितीमध्ये या महाराष्ट्राचा इतिहास आहे की कधी कधी गनिमी कावा करावा लागतो, आपल्या मनाविरुद्ध जाऊन करावा लागतो. आणि म्हणून
तसा गनिमी कावा तो आमचा होता की ही चान्स मिळाला आहे, आता हे करायचं. आणि म्हणून रात्री ठरलं, सकाळी केलं. केल्यानंतर त्यातले बरेच कॉन्सिक्वेन्सेस झाले. पण आजही तुम्हाला सांगतो, जर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या विरोधात गेला नसता तर ते सरकार टिकलं असतं, 100% टिकलं असतं. म्हणजे ती पूर्ण व्यवस्था आम्ही केली होती. दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या विरोधात गेला आणि त्यामुळे आम्ही त्याच्यात काही फार करू शकलो नाही. आणि म्हणून मी सांगतो की आज मला मागे होऊन पाहिलं तर असं वाटतं निर्णय चुकला होता. पण त्या क्षणी आय वॉज कन्व्हिन्स्ड. आणि मला असं वाटतं की त्यावेळेस माझं कन्व्हिन्स होणं याकरता बरोबर होतं की सगळे मिळून तुम्हाला ज्यावेळेस बॅकस्टॅप करतात ना, त्यावेळेस आपल्याला ही भूमिका नाही स्वीकारता येत की नाही नाही मी तर तत्वांना अडून राहील, माझ्या पाठीत किती खंजीर खुपसा. राजकारणात हे चालत नाही. राजकारणामध्ये त्यावेळी जशास तसं उत्तर द्यावं लागतं. ते उत्तर देण्याचा प्रयत्न केला, अयशस्वी झालो. पण यशस्वी होण्याच्या 99% तुमचा विश्वासघात केला असा राग तुम्हाला आला तेव्हा? राग निश्चितच आला. तुम्ही त्यांना दिलेलं वचन मोडलं. ते शब्द कधी दिलेलाच नाही. आम्हाला थेट राष्ट्रवादीची ऑफर, थेट राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार नाही, की मोठ्या भावाच्या जाण्याने निर्माण झालेल्या पोकळीमध्ये धाकट्या भावाला आणून तिथे एक नवीन समीकरण जुळवण्याचा हा थेट प्रयत्न तुम्ही केला. हे खरं उत्तर द्यायचं, हा राजकीय उत्तर नाही द्यायचं. खरंच उत्तर म्हणजे मला तुम्ही केला. असं आहे की- आणि तुमच्या संपूर्ण इंजिनिअरिंगने आणि बुद्धीने ते सगळं उभं राहिलं का? म्हणजे राज ठाकरे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, पण ते मित्र शोधण्यात वाकबगार पण आहेत, त्याचा मित्राचे मित्र पण आहेत, म्हणजे तुमच्यासारखंच आहे त्यांचं. पण ते झालं का? नाही, पहिली गोष्ट तर तुम्ही राज ठाकरेंना जवळून ओळखता. कोणाच्या म्हणण्याने ते करतील किंवा कोणी इंजिनियर करू शकेल अशी परिस्थिती नाही आहे. राज ठाकरेंना त्यावेळची राजकीय परिस्थिती नीट समजते, कुठे पोकळी निर्माण झाली आहे हे देखील त्यांना समजतं, आणि ती कशी भरून काढायची या संदर्भात त्यांच्याजवळ एक योजना असते. आणि एक खरंच आहे की शेवटी शिवसेना देखील मोठी कधी झाली ज्या दिवशी शिवसेनेने मराठी माणसासोबत हिंदुत्व घेतलं. आणि ज्या दिवशी त्यांनी सांगणं चालू केलं की मराठी माणूस आमचा प्राण आहे आणि हिंदुत्व आमचा श्वास आहे, हे ज्या दिवशी त्यांनी सांगणं चालू केलं त्यावेळेस ते राष्ट्रीय पार्टी झाले, त्यांना ॲक्सेप्टन्स वाढला. राज ठाकरेंच्या देखील हे लक्षात आलं की शेवटी मराठी माणूस हा तर आपला केंद्रबिंदू असलाच पाहिजे, आणि त्याशिवाय म्हणजे आपलं पूर्ण राजकारण त्याच्या अवतीभोवती आहे. पण याला व्यापकता जर दिली नाही तर आत्ताच्या प्राप्त परिस्थितीमध्ये त्या व्यापकतेच्या अभावामुळे आपला रोल लिमिटेड होऊन जातो आणि अनेक ठिकाणी भूमिकाच घेता येत. पण हे तुमचं बोलणं झालं ना? नाही नाही, हे माझं बोलणं किंवा मी हे त्यांना सुचवलेलं नाही. पण यावर बोलणं झालं. हां, त्यांच्या जे काही निर्णय त्यांनी घेतले, असं आहे ते माझे मित्र आहेत, अनेक वर्षापासून त्यांचा संबंध आहे, आणि अनेक वेळा म्हणजे मीडियाला न समजता आम्ही बोललो आहे, भेटलो आहे अनेक आणि या काळात जास्त जवळ आला. नाही नाही, त्याच्या आधी भेटलोय. म्हणजे मी मुख्यमंत्री असताना आम्ही मीडियाला न सांगता. कारण काय असतं की मी तुम्हाला एक सांगतो की तसंही राज ठाकरेंशी गप्पा मारायला एक मजा येते तुम्हाला, कारण त्यांच्याकडे काही नवीन गोष्टी असतात, त्यांच्याकडे काही वेगळं ज्ञान असतं. असं नाही, त्यांनी माझ्यावर खूप टीका केली आहे, मी त्यांच्यावर टीका केली आहे, अगदी एकमेकाची उणीधुणी काढली आहे. पण हे तेवढंच खरं आहे की शेवटी एक त्यांच्याकडे एक वेगळा विचार असतो, त्यांची प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची एक वेगळी पद्धत असते. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींमुळे, आणि ज्यावेळेस ते हिंदुत्वाकडे येत आहेत असं माझ्या लक्षात आलं, म्हणजे माझ्या भेटण्याने ते हिंदुत्वाकडे नाही आले, ते हिंदुत्वाकडे येतात असं माझ्या लक्षात आलं, त्यावेळी मी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडनं समजून घेतलं की नेमकं त्यांच्या मनात काय आहे. शिवसेनेने तुमचा विश्वासघात केला असा राग तुम्हाला आला तेव्हा? राग निश्चितच आला. तुम्ही त्यांना दिलेलं वचन मोडलं. ते शब्द कधी दिलेलाच नाही. आम्हाला थेट राष्ट्रवादीची ऑफर, थेट राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार नाही,